नमस्कार. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची जाहिरात आणि बोधचिन्ह दोन्ही आपण बघितलंय. एक दोन असे हात आणि त्या दोन हातांच्या मध्ये सुरक्षित असलेला दिवा, म्हणजे तो दिवा सुरक्षित राहावा, वाऱ्यापासून त्याचं रक्षण व्हावं यासाठी असे दोन्ही हात धरलेले असतात आणि आत दिवा असतो. आणि त्याच्या खाली एक ओळ लिहिलेली आहे. ती ओळ आहे योगक्षेमम वहाम्यहम. तुमचं योगक्षेम वाहण्याची जबाबदारी आमची आहे. तो दिवा म्हणजे माणसांचं आयुष्य आहे. त्या दिव्याभोवती धरलेला हात LICचा आहे आणि त्याच्या खालच्या ओळी भगवद्गीतेतल्या आहेत, ज्या भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जो अनन्य भावाने माझी भक्ती करत असतो त्याच्या आयुष्याचं योगक्षेम वाहण्याची, त्याची आवश्यकता पूर्ती करण्याची, त्याच्या ऐहिक बाबीचं रक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे. LIC आत्ता आली आहे. त्याच्या भक्ताचा जीवन विमा परमेश्वरांनी तिथेच सांगितलाय, कुरुक्षेत्राच्या मैदानावरती. LIC आत्ता आली आहे आणि आलेली LIC सुद्धा भक्त आणि भगवंताच्या नात्याला अनुसरून चालते. योगक्षेमम वहाम्यहम. तुमचं योगक्षेम वाहण्याची जबाबदारी आमची आहे. जो अनन्य भावानी शरण आलाय, अनन्य भावानी हप्ते भरा, LIC तुमचं योगक्षेम चिंतते. नियमित केलं पाहिजे, नियमितच केलं पाहिजे. ते सगळं इथंच आहे बरं का. बघा, एक कार्यकर्ता निवडणुकीत काम करत असतो. आता निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हे लक्षात येतं. निवडणुकीत काम करत असतो. मग पोलचिट्स वाटण्यापासून, पोस्टर लावण्यापासून, पोलचिट्स घराघरात जाऊन लोकांना सांगण्यापासून, सभेची तयारी करणे, सभेला माणसं घेऊन येणे, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवर वेगवेगळ्या पोस्ट करणे, हे सगळं कार्यकर्ता काम करत असतो. का करत असतो? उद्या नेता निवडून आला की सत्तेत जाईल आणि त्याच्याकडे आपल्याला कामं घेऊन जाता येतील. योगक्षेमम वहाम्यहम. कार्यकर्ते कोणत्या पक्षाकडे टिकतात? जो आपल्या कार्यकर्त्यांचं योगक्षेम करू शकेल अशा नेत्यांच्याकडं. कोणत्या कार्यकर्त्याची कामं होतात? ज्यांनी निष्ठेनं काम केलंय. आजकाल तसं होत नाही, हा भाग वेगळा, पण ज्याने निष्ठेनं काम केलंय अशा माणसाची कामं होत असतात. कर्मचारी काम करत असतो कार्यालयामध्ये, पगार मिळाली तितकं काम करतो. 10च्या ठोक्याला येईल, 6च्या ठोक्याला जाईल. 10 ते 6 या दरम्यान तो काम करतो. 2 टोलच्या मध्ये टोलवा टोलवी करतो तो प्राध्यापक, असं म्हणतात. तसं नसतं, असं म्हणतात. 2 घड्याळी तासांच्या मध्ये, म्हणजे 10 आणि 6च्या मध्ये काम करतो तो कर्मचारी. पगार मिळेल तितकं काम निघून जातो. पण जेव्हा त्या कंपनीचा मालक त्या कर्मचाऱ्यांचं योगक्षेम वहाम्यहम ही खात्री त्याला देतो, तेव्हा तो 6 वाजले का याकडे बघत नाही. कारण त्याला खात्री असते, मी 6 नंतर काम करतोय ते माझ्या कंपनीसाठी करतोय आणि माझ्या कंपनीचं काम चांगलं झालं तर माझी कंपनी माझ्या आयुष्याचं बरं करेल. त्यामुळे तो काम करतानाही मन लावून करतो आणि वेळेचा विचारही करत नाही. योगक्षेमम वहाम्यहम. अनन्य भावानी शरण येणे, आपलं समजून करणे. शिवरायांच्या सैन्यामध्ये मावळे होते आणि हे मावळे पगारीसाठी लढत नव्हते, स्वराज्यासाठी लढायचे. देव देशन धर्मासाठी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. है ना? का बरं होत आहे? योगक्षेमम वहाम्यहम. छत्रपती शिवरायांच्या राज्यात आपल्या पश्चात आपलं कुटुंब उघडं पडणार नाही याची खात्री या मावळ्यांच्या मनामध्ये होती. आणि योगक्षेमम वहाम्यहमचा आपल्या शिवप्रभूचा संदेश मावळे लक्षात ठेवत होते आणि ते त्या पद्धतीनं काम करत होते. वेडात मराठे वीर दौडले सात, है ना? म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. त्या 7 जणांना छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं, गणिमांचा ताब्यात घेतल्याशिवाय तोंड दाखवू नका. गेले, घुसले,
शत्रूच्या सैन्यामध्ये घुसताना मनात शंकाच नव्हती. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती ही भावना होती. का घ्यायचं? देव देश आणि धर्मासाठी. देव देश आणि धर्म या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचवणार आहेत ही भावना मनामध्ये असते. जो अनन्य भावानी मला शरण येतो ना, त्या अनन्य भावानी शरण आलेल्या माणसाचं योगक्षेम वाहणं हे माझं कर्तव्य आहे. हे ईश्वर सांगतोय अर्जुनाला. अरे तू काय तुझी काळजी करतोस अर्जुना? जो अनन्य भावानी मला शरण येतो त्याचं योगक्षेम वाहणं माझं कर्तव्य आहे. एक साधी गोष्ट आहे. आपण किती अहंकारी होतो बघा. म्हणजे किती आपल्या मनामध्ये भावना असतात बघा. एक भावना असते, माझी ओळख आहे, मी मुख्यमंत्र्यांना ओळखतो, मी उपमुख्यमंत्र्यांना ओळखतो, मी गृहमंत्र्याला ओळखतो, मी अमक्या मंत्र्याला ओळखतो, मी राज्याच्या प्रमुखाला ओळखतो, प्रशासनिक अधिकाऱ्यांना ओळखतो, कलेक्टर माझ्या ओळखीचा, SP माझ्या ओळखीचा, CP माझ्या ओळखीचा, DYSP माझ्या ओळखीचा. प्रत्येकाला आपापल्या ओळखीवर एक आनंद असतो, अभिमान असतो. आणि अशा ओळखीने एक माणूस निश्चिंतपणाने जगत असतो. कारण आपलं काही चुकलं, आपलं काही अडलं, आपलं कुठे नाडवल्या गेलो, अडचणीत आलो, तर सोडवणारी माणसं आपल्या मागं आहेत ही भावना आपल्या मनामध्ये असते. आणि आपल्या मनातली हीच भावना आपल्याला काम करताना निश्चिंत करत असते. माझ्या ओळखीने माझी कामं भागतील, मी माझ्या ओळखीने व्यवस्थित करू शकेल, सगळं करूया ना, धाडस करूया, होईल सगळं व्यवस्थित. कारण आपलं योगक्षेम बघणारं कोणीतरी आहे हा भाव आपल्या मनामध्ये असतो. आता सामान्य PI, PSI, SP असले अधिकारी आणि मंत्रीगण यांची ओळख असल्यावर आयुष्याची निश्चिंतता वाटत असेल 5 वर्षापुरती, अधिकारी असेल तर 3 वर्षापुरती, दुसरं मंत्री असेल तर 5 वर्षापुरती. इथे जगाचा नियंत्रण करता, जगाचा पोशिंदा आपल्या ओळखीचा असेल तर काय बाहेर येईल? योगक्षेमम वहाम्यहमची इच्छाच पूर्ण होऊन जाईल की. आणि जगाच्या नियंत्रणकर्त्याशी आपले संबंध ठेवायचे असतील, जसे राजकारण्यांची कामं करून आपण त्याच्याशी उत्तम संबंध ठेवतो, योगक्षेमम वहाम्यहमची अपेक्षा ठेवतो. जशा कार्यालयाच्या प्रमुखाची कार्यालयाची कामं करून आपण आपल्या योगक्षेम वहाम्यहमची व्यवस्था करत असतो, जशी अधिकाऱ्यांशी संबंध ठेवून आपल्या योगक्षेमम वहाम्यहमची अपेक्षा करत असतो, तशी देवाची सुद्धा कामं करून त्याच्या योगक्षेमम वहाम्यहमची इच्छा करू शकतो. मग देवाची कामं काय? देवाची कामं एवढीच आहेत. अनन्य भावाने त्याला शरण जा, त्याची भक्ती करा, त्याच्यावर प्रेम करा, तो तुमच्यावर प्रेम करू लागतो आणि तुमचा जीवन विमा कायम ठेवतो. नमस्कार.